आज साताऱ्यात असणार आहेत। मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली ही साताऱ्यात निघणार आहे, तर गांधी मैदानात जरांगेंची सभा सुद्धा पार पडणार आहे। मनोज जरांगे पाटील यांची सध्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा दौरा आहे। काल कोल्हापूर नंतर आज मनोज जरांगे पाटील हे साताऱ्यात पोहोचतील, तिथे त्यांची रॅली आणि सभा पार पडेल। तिथं रात्री काल सभेला इतके होते, तितके त्याच्यापेक्षा जास्त मला इथं हॉटेलवर भेटले मराठा बांधव। प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही। मला खचवायचा जरी काही प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही। आणि मराठी एक येत नाही किंवा साथ देत नाहीत असं किती हिनवलं तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी 10 मराठी असले तरी मनोज जरांगे मागे सरकू शकत नाही। सगळ्यांच्या छाताडावर नाचून आरक्षण ओबीसीतून मी घेणार आणि हा दौरा सुद्धा पुरा कडीला लागणार। टोटल मराठी उलट इथून पुढे ताकद दाखवून देतील आता की मराठी काय असते। काही मराठा आंदोलक आहेत, त्यांनी एक संकल्प केलेला आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जो संकल्प केलेला आहे देहदानाचा, त्याच पद्धतीने आम्ही देखील देहदान करण्याचा संकल्प केलेला आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमका संकल्प केला आहे, काय भावना आहे। मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशी आपला संपूर्ण देह जो आहे तो या म्हणजे अर्पण करून टाकलेला आहे। मग त्याच पद्धतीतून त्यातून प्रेरणा घेऊन आमच्या क्रांतिकारकांच्या जिल्ह्यामधून त्याच पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय सर्वांनी घेतलेला आहे आणि त्यामध्ये 8 समाज बांधवांनी आपलं स्वतःचं मृत्यूपश्चात देहदानाचा संकल्प केलेला आहे। त्या पद्धतीचं देहदान करण्याचं निश्चित केलेलं आहे। घरच्यांची चर्चा झालेली आहे आणि आता ह्या माध्यमातून तर नक्कीच आणखीन समजेल। 1 ऑगस्टला मनोजदादांचा वाढदिवस होता आणि त्यांनी त्या दिवशी जो संकल्प केला आणि तो संकल्प त्यांनी केलेला आमच्या कुटुंबियांनी आमच्या समाजाने सर्व पाहिलं आणि त्या दिवशीच आम्ही ठरवलं की आपण साताऱ्यामध्ये मराठ्यांचा क्रांतिकारी मराठ्यांची राजधानी असलेली जी सातारा भूमी आहे, या भूमीमध्ये मनोजदादा इथं येत आहेत आणि या जिल्ह्यानं राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे। आणि या जिल्ह्यामध्ये आम्ही मराठा आंदोलक जे आहे तर हे देहदान करणार आहे। त्यांचे सर्व लोक पित्रोप ही सगळे ते सोडून पाहिले त्यांनी, पण त्यांना कुठेही गळाला जरांगे पाटील लागत नाही हे आमचंही महत्वाचं। आम्हाला पण त्यांच्यावर एवढा विश्वास आहे, त्यामुळे त्यांनी विश्वासाला पात्र करून त्यांनी सुद्धा ध्येयदान करायचं केलं। म्हणजे केवढं कार्य करायला लागलेत आता ते। ह्यांच्यातला एक माणूस शब्दाला जागायला तयार नाही राजकारणातला, आणि किती सोपी गोष्ट आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि समाजालाही आता कळून चुकलंय। त्यामुळे यानंतरचं जे काही गोष्टी होतील ते सरकारनं भोगाव्यात आणि त्याच्यानंतर काय जे करायचे त्याच्यावर डिसिजन घ्यावं, ह्यासाठी हा मोर्चा आहे। सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, तुम्ही जो निर्णय घेतलाय तो ऐतिहासिक निर्णय आहे, नेमके काय भावना आहेत? भावना एकच आहे, शरीररूपी जे आपले अवयव आहेत ते इतरांच्या उपयोगात पडावे। खरोखर संशोधन करून शरीरावर येणारे निरनिराळे रोग असतील, आजार असतील, ह्याच्यावर जे संशोधन केलं जातं, वैज्ञानिक केलं जातं, त्यासाठी आपला देह हा उपयोगी पडावा हाच हेतू आहे, बाकी दुसरं काही नाही। कॅमेरामन निखिल करंदीकर सह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।